नमस्कार मित्रांनो, संजय गांधी निराधार अनुदान योजनेच्या लाभार्थ्यांसाठी मोठी खुशखबर. एप्रिल महिन्याच्या हप्त्याबाबत अखेर मोठी अपडेट समोर आली आहे. अनेक दिवसांपासून लाभार्थी विचारत होते की एप्रिलचा हप्ता कधी येणार. तर आता सरकारच्या स्तरावरून महत्त्वाची प्रक्रिया जी आहे सुरू झालेली आहे. आता या व्हिडिओमधून जे आपण बघणार आहोत की एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो कधी जमा होणार, कोणत्या लाभार्थ्यांना सर्वात आधी पैसे मिळणार आणि सरकारने नवीन कोणता निर्णय घेतला आहे. म्हणून हा व्हिडिओ जो आहे तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण अशा सरकारी योजनांची अपडेट आपल्या चॅनलवर सर्वप्रथम येते. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघून घ्या, मोठी अपडेट जी आलेली आहे मित्रांनो. महाराष्ट्र शासनाच्या दिव्यांग सक्षमीकरण विभागाच्या माध्यमातून एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे. आता हा निर्णय एप्रिल महिन्याचा हप्ता वितरण करण्याच्या प्रक्रियेशी संबंधित आहे. या निर्णयानुसार केंद्र पुरस्कृत इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग पेन्शन योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता देण्यासाठी विशेष अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. याचा सरळ अर्थ असा आहे की एप्रिल महिन्याचा हप्ता देण्याची प्रक्रिया जी आहे ती आता सुरू झालेली आहे. आता सुरू झाल्यानंतर कोणाला मिळणार, तर सध्या हा निर्णय जो आहे दिव्यांग लाभार्थ्यांसाठी असला तरी त्यानंतर विधवा महिलांना मिळणार, वृद्ध काळ योजना लाभार्थ्यांना मिळणार, म्हणजे जे वृद्ध आहे, जे 65 वयाच्या पुढचे आहे त्यांना इथं तो हप्ता जो आहे तो मिळू शकतो. श्रावण योजना लाभार्थ्यांना पण हा जो आहे पैसे एप्रिल महिन्याचा हप्ता जो आहे तो मिळणार आहे. अशा संजय गांधी निराधार योजनेतील सर्व लाभार्थ्यांना देखील लवकरच पैसे मिळण्याची इथे शक्यता वर्तवली जात आहे. आता महत्त्वाची माहिती म्हणजे सध्या फक्त अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. अजून निधी पूर्णपणे मंजूर झालेला नाही आहे. म्हणजे पुढची प्रक्रिया जी आहे अशी असेल की विभागाकडून नंबर 1ला विभागाकडून निधी मंजूर होईल, नंबर 2ला त्यानंतर वितरण प्रक्रिया जी आहे सुरू होईल आणि 3 नंबरला जे आहे पैसे मग थेट तुमच्या बँक खात्यात जे आहे ते जमा होतील. आता समोरची प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पोर्टलवर नोटिफिकेशन जे आहे ते जारी केले जाईल. दिव्यांग लाभार्थ्यांना दिव्यांग सहाय्यक पोर्टलवर सूचना देण्याची शक्यता आहे आणि इतर लाभार्थ्यांना जे आहे इतर न्याय विभागाच्या माध्यमातून पूर्वीप्रमाणे जे आहे पैसे जे आहे वितरण केले जातील. आता काही वेळा जे आहे शासन GR जे आहे न देता थेट पैसे जमा करते, त्यामुळे जे आहे नोटिफिकेशन किंवा मेसेज येण्याची शक्यता जी आहे ती कमी किंवा जास्त असतात. तर त्यामुळे नोटिफिकेशनवर तुम्ही विश्वास ठेवा. म्हणूनच मित्रांनो, एप्रिल महिन्याचा जो हप्ता जो आहे तो वितरण्याची प्रक्रिया जी आहे ती सुरू झालेली आहे आणि लवकरच जी आहे ही रक्कम लाभार्थ्यांच्या खात्यात जी आहे जमा होण्याची शक्यता इथे वर्तवली जात आहे. अशी पुढची नवीन अपडेट येईल अशीच सर्वात आधी आपल्या चॅनलवर तुम्हाला अपडेट मिळणार आहे. त्यामुळे आपल्या चॅनलला जे आहे ते सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.